आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। मनोज जरांगे पाटिल की अचानक सेहत खराब होने पर इन्हें अस्पताल में शरीक कर दिया गया। डॉक्टर्स कर रहे हैं इलाज। 1 साल गुजर जाने के बावजूद पेंशन हासिल न होने पर सुबुकदोश पुलिस ऑफिसर ने किया मरने की ख्वाहिश का मुतालिबा। पुलिस कमिश्नर ऑफिस में अफसरान की मनमानी। अब खबरें तफसील से। मनोज जरांगे पाटिल की आज अचानक सेहत खराब होने की वजह से उन्हें फौरन शहर के गैलेक्सी अस्पताल में शरीक कर दिया गया। फिलहाल इनका इलाज जारी है। महाराष्ट्र के मराठा जंगजू मराठा रहनुमा मनोज जरांगे पाटिल की आज अचानक सेहत खराब हुई। इसकी इत्तला मौसूल हुई। इन्हें शहर के गैलेक्सी अस्पताल में इलाज के लिए शरीक किया गया है। मनोज जरांगे पाटिल चंद यौम से मराठवाड़ा के दौरे पर थे। लोकसभा इंतखाब के पस मंज़र में उन्होंने इजलास लिए। अब उनकी सेहत खराब हो गई है। गैलेक्सी अस्पताल में डॉक्टर्स इन पर खास तवज्जो दे रहे हैं और इलाज जारी हैं। तुम्ही तपासण्या केलेल्या नेमकं काय आढळलं? नाही, पाटलांचा खोकला, ताप, वीकनेस आणि गिडीनेस एक कंप्लेंट घेऊन आले. आपण बीपी बघितला 90/60 आहे, शुगर त्यांची 90 आहे आणि बाकीच्या ब्लड टेस्ट आपण पाठवले. ब्लड टेस्ट आल्यानंतर आपण बाकी सगळं प्रथमदर्शनी काय प्रथमदर्शनी त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे आणि बाकीचं त्यांचं जे आहे ते आपल्याला ब्लड टेस्ट करायचं. काय सल्ला द्याल? नाही, त्यांना मी तर रेस्ट आणि ॲडमिशनचा सल्ला देईन. डिहायड्रेशनचा हो नक्की आहे. डिहायड्रेशन आता सध्या स्थिर आहे, पण त्यांना कंप्लेंट्स आहेत. त्यांच्या फीवर होता, कफ होता, गिडीनेस आहे, वीकनेस आहे, हे सगळे कंप्लेंट्स आहेत. तर आपण त्यांना एकदा इव्हॅल्युएशन करू. खुलदाबाद तालुके के तहसीलदार सुरेंद्र देशमुख पर नज्म नस्ब पामाल करने की कार्रवाई की जाए, ऐसा हुक्म रियासती इंफॉर्मेशन कमीशन के डिवीजन कमिश्नर ने दिया है। इसके इत्तला दरखास्त गुजार वीरेंद्र सीताराम ने एडीएन से बातचीत करते हुए दी। राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी एक निर्णय देण्यात आलेला आहे। तर मी या प्रकरणी जनमाहिती अधिकारी तथा तलाठी सजा खुलताबाद बंडू आव्हाड यांना मी माहिती अधिकारात अर्ज माहिती घेतली होती की अवैध वाहतूक करणारे गौण खनिज वाहतूक करणारे यांच्याविषयी माहिती मागितली होती। परंतु यांनी माहिती कुठे मागितली होती तुम्ही? कार्यालय तहसील कार्यालय ते अर्ज करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांनी वर्ग 6-3नी वर्ग केला होता तलाठीकडे। तर त्यानंतर त्यांनी काही माहिती दिली नाही म्हणून मी प्रथम अपील सादर केले। तर प्रथम अपील सादर केले तरी पण मला कुठल्याही प्रकारचा आदेश आणि त्यांनी तत्कालीन जे होते त्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही। म्हणून मी राज्य माहिती आयोगाकडे गेलो आणि राज्य माहिती आयोगाने असा आदेश दिलेला आहे की तत्कालीन विद्यमान जे आता तलाठी आहे त्यांनी 30 दिवसाच्या आत माहिती अधिकाराला माहिती देण्यात यावी आणि त्यानंतर कलम 19(8) ग व 20(1) नुसार का कारवाई करण्यात येऊ नये म्हणून त्यांना 30 दिवसाच्या आत खुलासा मागितलेला आहे। त्यानंतर प्रथम अपील अधिकारी जे होते तर त्यांनाही तहसीलदार खुलताबाद यांनाही 19(6)चा भंग केला आहे म्हणून यांच्यावरही शासन परिपत्रकाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा आदेश विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेला आहे। आणि यापुढेही मी सदरील बंडू आव्हाड तलाठी त्याचप्रमाणे तहसीलदार यांची यापुढे या प्रकरणामध्ये जनरल मालमत्ता किंवा स्थायी मालमत्ता अशा प्रकारची माहिती मागणार आहे आणि पुढील पाठपुरावा माझा चालू राहणार आहे। आणि जे पण आणखी जनमाहिती अधिकारी असेल तर त्यांनाही मी माहिती मागितली आहे तर त्यांनी जर नाकारलं तर माझा पाठपुरावा आणि माझा लढा हा पुढे चालूच राहणार आहे।
गंगापुर लासूर नाके पर चिंतामणि मोबाइल शॉपी एंड इलेक्ट्रॉनिक इस दुकान में खतरनाक आग लग गई थी। इसकी तला मिलते ही मोरिया एम्बुलेंस ड्राइवर सागर शेजवड़ ने मुकामी शहरियों के ताउन से पानी का टैंकर तलब करके आग पर काबू पाया। गंगापुर लासूर नाके पर चिंतामणि मोबाइल शॉपी एंड इलेक्ट्रॉनिक दुकान में अचानक आतिशजनी का वाकया आज पेश आया। आग की लपेट बढ़ रही थी। इसकी इत्तला मिलते ही मोरिया एम्बुलेंस के ड्राइवर सागर शेजवड़ ने सुनील राजपूत, अमर राजपूत, समीर शेख, महेश पानखड़े, आकाश वगैरह शहरियों से मदद लेकर टैंकर तलब किया और आग पर काबू पाया गया। खुशकिस्मती से इस वाक़े में कोई जानी नुकसान नहीं हुआ और मुकामी शहरियों की मदद से आग पर काबू पा लिया गया। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। पुलिस फोर्स से सुबुकदोश होने के बाद 1 साल गुजर जाने के बावजूद वजीफा आयद न होने पर एक सुबुकदोश फौजदार ने मरने की ख्वाहिश का मुतालबा रियासत के वजीर आला, नायब वजीर आला, नीज वजीर दाखिला और पुलिस डायरेक्टर ऑफ जनरल से किया है। नज़ीर खान सुबहान खान पठान पुलिस फोर्स में बरसर खिदमत थे। हवलदार और दीगर ओहदों पर अपने फ़राइज़ अंजाम देने के बाद पुलिस डिप्टी इंस्पेक्टर के ओहदे पर वो सुबकदोश हुए। 40 साल तक उन्होंने बग़ैर किसी तफ़रीक़े के फ़राइज़ अंजाम दिए। ताहम सुबकदोश पेंशन के लिए इन्हें ऑफिस के चक्कर लगाने पड़ रहे हैं। इससे बेजार होकर उन्होंने खुद से मरने की ख्वाहिश का मुतालबा वज़ीर आला, नायब वज़ीर आला, वज़ीर दाखिला और पुलिस डायरेक्टर ऑफ जनरल से किया है। उन्होंने 26 नवंबर 2022 को पुलिस कमिश्नर को मकतूब रवाना किया था। इनकी सुबकदोशी की तारीख 30 जून 2023 थी। 1 साल गुजर जाने के बावजूद इन्हें मायूसी हासिल हो रही है। इस दौरान इनका ओपन हार्ट सर्जरी हुआ। 1 साल के बाद ऑफिस जाने के बाद भी उन्हें मायूसी हासिल हुई। इस पर उन्होंने मरने की ख्वाहिश का मुतालबा कर दिया। नासिक में वजीर आला का बैग तलाश करने का ड्रामा तय किया गया था। ऐसा इल्जाम हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बदाद दानवे ने आयद किया है। इस दिन 19 बैग किस होटल में ले जाए गए, इसकी जांच करने का मुतालबा भी उन्होंने किया। ज्या नाशिकला माननीय मुख्यमंत्र्यांच्या बॅग चेक करण्याचं नाटक केलेलं आहे, हे ठरवून केलं नाटक आहे। बॅग उचलणारे कोण, मुख्यमंत्र्यांचे त्या दिवशीचे बॅग उचलणारे कोण होते, कालचे बॅग उचलणारे कोण, आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या दिसतात। खरं तर त्या दिवशीच्या बॅग एका दिवसात 2 तासाच्या प्रवासासाठी 19 बॅग लागतात
आज 2च बॅग तपासल्या, आज का नाही 19 बॅग घेऊन आले तुम्ही? त्या दिवशी 19 बॅग का होत्या? आणि म्हणून त्या दिवशीच्या बॅग आल्यानंतर कुठे कुठे गेल्या, कोणत्या हॉटेलला गेल्या, कोणाला पोहोचल्या, याचं तपास होण्याच्या या 2 बॅग तपासल्या. तुमचे सोशल मीडियाचे लोक, तुमचे लोक शूट करतात आणि तुमचेच लोक व्हायरल करतात. कुठे याला काय ऑथेंटायझेशन आहे का? कुठंच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या फेक लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. खरं तर आमची तक्रार त्या दिवशीच्या बॅगविषयी ती काही केलेली नाही. त्याचं खरं तर ज्या सुरक्षा यंत्रणा याची जबाबदारी आहे. तुम्ही एकाला सोडणार, एकाला एक न्याय, दुसऱ्याला एक न्याय. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. फिलहाल हर तरफ लोकसभा इंतखाब का चर्चा नजर आ रहा है. सोशल मीडिया पर एक मराठी गीत बहुत वायरल हो रहा है. इस गीत में फिलहाल के सियासी हालात बयान किए गए हैं. लीजिए आप भी समाप्त कीजिए. बातमी महाराष्ट्राची. भाषण करून साहेब निघून गेले, दंगलीमध्ये गरीब हाकनाक मेले, कार्यकर्ते दंगलीच्या केशीमध्ये, साहेब गाड झोपले ते एशी मध्ये. साहेबांचा मुलगा म्हणजे दादा आणि भाऊ, तुला तुझे मित्र म्हणतात जा रे भाड खाऊ. साहेबांच्या पोराकडे पैसा अमाप, तुला फक्त क्वार्टर आणि फुल लॉलीपॉप. पोलिसांनी आणला तुझ्या तोंडाला फेस, साहेबांच्या पोरावर एक नाही केस, त्यांच्या पोरावर नाही कुठलाच कलम. तुला मोठी खास हे गे सपट मलम, मेले तर मरू द्या आपलं काय जाते. स्टेज वरती बसून साहेब श्रद्धांजली वाहते, कळली नाही तुला नेत्यांची चाल, साहेबांची मजा तुझ्या पोरांचे हाल. रात्रंदिवस तुला भाषेचा गम, साहेबांची पोरं मात्र इंग्लिश मीडियम. आयुष्य गेलं तुझं बॅनर लावून, साहेबांची पोरं आली लंडन जाऊन. साहेबांच्या पोराचे मोठे मोठे धंदे, तुला नाही काम तुझे तंबाखूचे वांदे. नाक्यावर बसून करतो साहेबांची लाल, बायको करते दोन्ही भांडी पोरांचे हाल. फॉर्च्युनरच्या रांगा आहेत साहेबांसाठी, हायवेचे खड्डे फक्त तुझ्यासाठी. साहेबांचा बर्थडे तू करतोय जोरात, पण पोराला नाही तुझ्या खायला भात. साहेबांनी कमावली इज्जत बरीच, कुत्र्याचा मान तुला घरच्या घरीच. अरे मतदारा तुझी किंमतच काय, 2 वडापाव आणि फुक्कटची चाय. 500ची नोट आणि दारूचा घोट, चांगल्यांना घोडा लावून चोरांना वोट. काम असेल तेव्हा तुझ्या खांद्यावर हात, निवडणूक संपली की ढुंगावर लात. गावातील वातावरण खराब करून ते राहतील सेफ, आपण जाऊ मरून. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. मनोज जरांगे पाटिल की अचानक सेहत खराब होने पर इन्हें अस्पताल में शरीक कर दिया गया. डॉक्टर्स कर रहे हैं इलाज. 1 साल गुजर जाने के बावजूद पेंशन हासिल न होने पर सुबकदोश पुलिस ऑफिसर ने किया मरने की ख्वाहिश का मुतालिबा. पुलिस कमिश्नर ऑफिस में अफसरान की मनमानी. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की.